नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाठीमागील पोलीस भरतीला जे आलेले प्रश्न आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण कव्हर करणार आहोत. चला तर मग तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर प्रश्न क्रमांक पहिला. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? ते 65 वर्षापर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष पदावर राहू शकतात. समोरचा प्रश्न. नारायण श्रीपाद राजहंस यांचं टोपण नाव काय आहे? त्यांचं नाव आहे बालगंधर्व. बालगंधर्व यांचं नाव काय संपूर्ण? नारायण श्रीपाद राजहंस. समोरचा प्रश्न. पुढीलपैकी कोणते मानचिन्ह 22 जुलै 1947 ला भारतीय घटना समितीने स्वीकारले? तर राष्ट्रध्वज. राष्ट्रध्वजाची स्वीकृती कधी केलेली आहे? 22 जुलै 1947 मध्ये. समोरचा प्रश्न आहे. अनुच्छेद म्हणजेच कलम 280 मध्ये कशाची तरतूद करण्यात आलेली आहे? त्याच्यामध्ये वित्त विभागाची तरतूद करण्यात आली आहे. कलम 180 मध्ये. घटना दुरुस्ती आहे 368 मध्ये. आणि निवडणूक आयोगाचं कलम काय आहे? 324. समोरचा प्रश्न आहे. सहकारी चळवळीचा जनक असे कोणाला म्हटले जाते? त्याचं उत्तर आहे रॉबर्ट ओवेन. रॉबर्ट ओवेन यांना सहकारी चळवळीचा जनक असं म्हटलं जातं. समोरचा प्रश्न आहे. प्रत्यक्षात आवश्यक असलेल्या कामगारांच्या संख्येपेक्षा अधिक कामगार काम करत असतील तर अशा ठिकाणी कोणती बेकारी दिसून येते? त्याचं उत्तर आहे छुपी बेकारी. छुपी बेकारी त्या ठिकाणी दिसून येत असते. समोरचा प्रश्न आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? त्याचं उत्तर आहे भद्रावती. भद्रावती येथे साहित्य निर्मितीचा संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. समोरचा प्रश्न आहे. मांढर देवी देवस्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे सातारा. सातारा जिल्ह्यामध्ये हे देवस्थान आहे. काय आहे? मांढर देवी. समोरचा प्रश्न. जोगदंबा धबधबा हा कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे जोगदंबा हा शरावती नदीवर आहे आणि तो कोणत्या राज्यामध्ये आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये. समोरचा प्रश्न आहे. दाजीपूर अभयारण्य राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? ते आहे गव्यासाठी प्रसिद्ध आणि हे आहे कुठं? कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. समोरचा प्रश्न आहे. कोविड-19 आजाराची साथ जगातील अनेक देशामध्ये पसरलेली असून त्यात महामारी असे कोणती महामारी असे म्हणतात? त्याचं आहे विश्वव्यापी. विश्वव्यापी महामारी असे म्हणतात. समोरचा प्रश्न. ज्याला आकार नाही त्या अर्थाचा शब्द ओळखा. आकार त्याचा निराकार. समोरचा प्रश्न. तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे म्हणजेच काळजी घेणे. समोरचा प्रश्न आहे. कोणत्या दिवशी गंगा नदी डॉल्फिन दिवस साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे 5 ऑक्टोबर या दिवशी गंगा नदी डॉल्फिन दिवस हा साजरा केला जातो. समोरचा प्रश्न आहे. कोणत्या व्यक्तीने 4 ऑक्टोबर 2021 रोजी जपानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली होती? त्याचं उत्तर आहे फुमिओ किशिदा. फुमिओ किशिदा यांची शपथ घेतलेली होती. समोरचा प्रश्न आहे. समुदाय विकास कार्यक्रम ची सुरुवात केव्हा झाली? त्याचं उत्तर आहे 2 ऑक्टोबर 1952 ला समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. समोरचा प्रश्न आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नरचे अध्यक्ष असतात. ते नाबार्डचे अध्यक्ष असतात. समोरचा प्रश्न आहे. भारतात विहिरींची संख्या सर्वाधिक असणारे राज्य कोणते? तर विहिरींची सर्वाधिक संख्या ही गुजरात राज्यामध्ये आहे. समोरचा प्रश्न आहे. जलसिंचनाद्वारे घेतल्या जाणाऱ्या शेतीस कोणती शेती म्हणतात? त्याला बागायती शेती म्हणतात. समोरचा प्रश्न. जिल्हा संस्कृत कवींचा कोणता जिल्हा हा संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर हा नांदेड जिल्हा हा संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. समोरचा प्रश्न आहे. 1910 मध्ये जेजुरी पुणे येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली होती? त्याचं उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुरळी प्रथेवर बंदी घालण्यासाठी चळवळ उभी केलेली होती. समोरचा प्रश्न आहे. अमरावती येथे कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी तपोवन येथे जगदंब कुष्ठधाम निवासाची स्थापना 1950 मध्ये कोणी केलेली आहे? त्याचं उत्तर आहे शिवाजीराव पटवर्धन. शिवाजीराव पटवर्धन यांनी या कुष्ठधाम निवासाची स्थापना केली. कधी? 1950 मध्ये. समोरचा प्रश्न आहे. एक गाव एक पाणवठा या मोहिमेची सुरुवात कोणी केलेली आहे? त्याचं उत्तर आहे बाबा आढाव यांनी. समोरचा प्रश्न. मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी असे वर्णन प्रल्हाद केशव अत्रे यांनी कोणाचे
केलेला आहे? त्याचं उत्तर आहे साने गुरुजी यांचं. प्रल्हाद केशवात्रे यांनी मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी असे वर्णन केलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे महर्षी कर्वे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत होते? त्याचं उत्तर आहे गणित विषय शिकवत होते. समोरचा प्रश्न एक देश एक रेशन कार्ड ही योजना कोणत्या तारखेपासून संपूर्ण भारतात लागू झालेली आहे? त्याचं उत्तर आहे 1 जून 2020 सालीपासून. एक देश एक रेशन कार्ड. समोरचा प्रश्न आहे ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाराला उत्तर म्हणून कोणी विचार लहरी पत्र सुरू केलेलं आहे? कोणत्या समाजसुधारकांनी विचार लहरी पत्र सुरू केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी विचार लहरी पत्र हे सुरू केलेलं आहे. कशासाठी? ख्रिस्ती मिशनऱ्यांना उत्तर देण्यासाठी. समोरचा प्रश्न आहे महात्मा फुले यांनी पुढीलपैकी कोणता ग्रंथ गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या अमेरिकी जनतेस अर्पण केलेला आहे? त्याचं उत्तर आहे गुलामगिरी. गुलामगिरी हा ग्रंथ त्यांनी अमेरिकन जनतेला अर्पण केलेला होता. समोरचा प्रश्न आहे लाऊड स्पीकरमध्ये डॅश डॅश ऊर्जेचे रूपांतर कशामध्ये कोणत्या ऊर्जेमध्ये होते? त्याचं उत्तर आहे ध्वनी विद्युत ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जेमध्ये केलं जातं. समोरचा प्रश्न आहे पानिपत महानायक झाडाझडती संभाजी या साहित्यकृती पुढीलपैकी कोणाच्या आहेत? कोणती? पानिपत महानायक झाडाझडती आणि संभाजी या साहित्यकृती विश्वास पाटील यांच्या आहेत. समोरचा प्रश्न आहे मराठीतील पहिला गद्य ग्रंथ कोणता? त्याचं उत्तर आहे जिळा चरित्र हा गद्य ग्रंथ आहे. समोरचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या लेखकाच्या साहित्यकृतीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? त्याचं उत्तर आहे पु ल देशपांडे यांना. समोरचा प्रश्न आहे मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी ही रचना कोणाची आहे? त्याचं उत्तर आहे संत मुक्ताबाई यांची. समोरचा प्रश्न आहे क्रोमाइटचे 95% साठे एकट्या कोणत्या राज्यात आढळतात? त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये क्रोमाइटचे साठे तब्बल 95% आढळतात. समोरचा प्रश्न आहे कोणत्या वृक्षाला भारतीय वनांचा राजा असं म्हटलं जातं? त्याचं उत्तर आहे साग या वृक्षाला भारतीय वनांचा राजा म्हणून संबोधलं जातं. समोरचा प्रश्न आहे शिवसमुद्रम नावाचा धबधबा कोणत्या नदीवर आहे? त्याचं उत्तर आहे कावेरी नदीवर. समोरचा प्रश्न नर्मदा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे? त्याचं उत्तर आहे 54 किलोमीटर आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण 54 किलोमीटर फक्त महाराष्ट्रामध्ये 54 किलोमीटर आहे. समोरचा प्रश्न आहे ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी कोणती आहे? त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा. समोरचा प्रश्न अर्धा उतरलेला ध्वज हे प्रतीक कशाचे मानले जातं? त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय शोकाचे प्रतीक. समोरचा प्रश्न आहे ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला असतो? त्याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायत सदस्य ठरवण्याचा अधिकार दिलेला असतो. समोरचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5,000 रुपये देण्याचे जाहीर केलेलं होतं? त्याचं उत्तर आहे त्रिपुरा या राज्याने. समोरचा प्रश्न आहे पोलीस पाटलाला सजा निलंबन किंवा दंड करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास असतो? त्याचं उत्तर आहे उपजिल्हाधिकाऱ्यांना. समोरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लष्करी छावणी नाही? त्याचं उत्तर आहे मिरज. मिरजला नाही. देहूला आहे. खडकी पुणे आणि कामठीला पण आहे. मिरजला नाही. समोरचा प्रश्न आहे पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? त्यांचा कार्यकाळ असतो 2.5 वर्षाचा. समोरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात गावाची लोकसंख्या कमीत कमी किती अधिक आहे अशा गावास ग्रामपंचायत स्थापन केली जाते? म्हणजे कोणत्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या किती असायला पाहिजे? त्याचं उत्तर आहे 600 लोकसंख्या असल्यास ग्रामपंचायत स्थापन करता येते आणि डोंगरी भागासाठी 300. समोरचा प्रश्न आहे खोटे बोललेले ओळखण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? त्याचं उत्तर आहे पॉलिग्राफ. पॉलिग्राफ या उपकरणामार्फत खोटे बोललेलं ओळखता येतं. समोरचा प्रश्न आहे कॅथोड किरणांचा शोध कोणी लावला? त्याचं उत्तर आहे विल्यम क्रूक यांनी. समोरचा प्रश्न स्वतंत्र भारताचे दुसरे व शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? त्याचं उत्तर आहे श्री चक्रवर्ती राजगोपालाचारी. हे भारताचे पहिले आणि शेवटचे गव्हर्नर जनरल होते. समोरचा प्रश्न आहे गुजरातमधील धारासणा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? त्याचं उत्तर आहे सरोजिनी नायडू यांनी धारासणा सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं. समोरचा प्रश्न आहे कसोटीत 600 विकेट्स घेणारा जगातला पहिला गोलंदाज
जेम्स अँडरसन. समोरचा प्रश्न 1913 मध्ये लाला हरदयाळ यांनी कशाची स्थापना केली? त्यांनी लाला हरदयाळ यांनी गदर पार्टीची स्थापना केली होती. कधी? 1913 मध्ये. समोरचा प्रश्न आहे कोणत्या देशाला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी असं म्हटलं जातं? नॉर्वे या देशाला मध्यरात्रीच्या सूर्याच्या भूमी म्हटलं जातं. समोरचा प्रश्न आहे सूर्याचे आवरण कशाचे बनलेले आहे? तर तर आहे हायड्रोजनपासून. सूर्याचं आवरण हे हायड्रोजनपासून बनलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे कोणाला म्हटलं जातं? तर लॉर्ड रिपन यांना. लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटलं जातं. समोरचा प्रश्न आहे संत नामदेव यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे? त्याचं उत्तर आहे नरसी बामणी या ठिकाणी. समोरचा प्रश्न सार्स हा रोग कशावर परिणाम करतो? सार्स हा रोग श्वसनावर परिणाम करतो. समोरचा प्रश्न उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर उंटचं नाव काय आहे? सांडणी. उंटचं स्त्रीलिंगी रूप सांडणी. समोरचा प्रश्न ताळा, अनारसा, किडूक मिडूक हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आलेले आहेत? त्याचं उत्तर आहे तेलुगू या भाषेतून. समोरचा प्रश्न स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे असं कोणी म्हटलेलं आहे? त्याचं उत्तर आहे विल्यम रॉबर्टसन. स्थानिक शासन हा लोकशाहीचा कणा आहे असं कोणी म्हटलेलं आहे? तर विलियम रॉबर्टसन. समोरचा प्रश्न सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? त्याचं उत्तर आहे विस्तार अधिकारी. विस्तार अधिकारी हे सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ताऱ्यांचे लुकलुकणे हे कशाचं उदाहरण आहे? त्याचं उत्तर आहे अपवर्तनांक. ताऱ्याचं लुकलुकणे हे अपवर्तनांकाचं एक उदाहरण आहे. समोरचा प्रश्न कळंब नावाचा तालुका कोणत्या 2 जिल्ह्यात आढळतो? त्याचं उत्तर आहे कळंब नावाचा तालुका हा यवतमाळ आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कळंब नावाचा तालुका आहे. समोरचा प्रश्न आहे वज्रेश्वरी हे गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे ठाणे जिल्ह्यामध्ये वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा झरा आहे. समोरचा प्रश्न सहस्त्रकुंड धबधबा हा कोणत्या नदीवर आहे? सहस्त्रकुंड धबधबा हा पैनगंगा नदीवर आहे. समोरचा प्रश्न आहे मुस्लिम लीगने कोणता दिवस मुक्ती दिन म्हणून साजरा केलेला होता? त्याचं उत्तर आहे 22 डिसेंबर 1939 रोजी मुस्लिम लीगने हा दिवस मुक्ती दिन म्हणून साजरा केलेला होता. समोरचा प्रश्न पुणे करारावर गांधीजींच्या वतीने कोणी सही केली? त्याचं उत्तर आहे पंडित मदन मोहन मालवीय यांनी. समोरचा प्रश्न आहे SBIची स्थापना कोणत्या वर्षी झाली? त्याचं उत्तर आहे 1 जुलै 1955 रोजी. समोरचा प्रश्न कोणता दिवस राष्ट्रकुल दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 24 मे हा राष्ट्रकुल दिवस म्हणून साजरा केला जातो. 24 मे. समोरचा प्रश्न पादचारी चौकोनामध्ये सडक पार करत असणे तर आपण पादचाऱ्यांना प्रथम जाण्याचा अधिकार दिला पाहिजे. समोरचा प्रश्न आहे मोटार वाहनास कोणता विमा असणे सक्तीचे आहे? त्याचं उत्तर आहे त्रयस्थ व्यक्तीचा म्हणजेच थर्ड पार्टी विमा. समोरचा प्रश्न आहे कोणत्या रोगाला ब्रेकबोन ताप असेही म्हटलं जातं? तर डेंग्यू या आजाराला ब्रेकबोन ताप सुद्धा म्हटलं जातं. समोरचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर ते संसदेला असतो. आता सध्या किती आहेत? दोन्ही मिळून 34 एक सर्वोच्च आणि 33 अन्य न्यायाधीश असतात. समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जाते? त्याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती यांना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग पद्धत वापरली जाते. समोरचा प्रश्न आहे बोरा वारे हे कोणत्या प्रदेशातून प्रवाहित होतात? त्याचं उत्तर आहे अंटार्क्टिका. अंटार्क्टिका या खंडामधून बोरा वारे हे वाहतात. समोरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या दक्षिणोत्तर विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार हा काय आहे? जास्त आहे. समोरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील साठ्यांसाठी ओळखले जाणारे नदी खोरे कोणते? खनिज साठ्यांसाठी. इथं आपलं टाईप करायचं राहिले खनिज साठ्यांसाठी प्रसिद्ध खोरे कोणतं? वर्धा आणि वैनगंगा. समोरचा प्रश्न आहे संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणी पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झालेली होती? त्याचं उत्तर आहे बेळगावमध्ये. समोरचा प्रश्न आहे लोकमान्य टिळकांनी खंडबंदीची चळवळ कोणत्या संघटनेमार्फत राबवली होती? त्याचं उत्तर आहे
सार्वजनिक सभा. समोरचा प्रश्न, भारताला स्वातंत्र्य प्राप्त वेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? त्यावेळेस जे.बी. कृपलानी हे स्वतंत्र भारत झाला त्यावेळेस अध्यक्ष होते. कशाचे? राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे. समोरचा प्रश्न आहे, व्हिडिओच्या माध्यमातून केवायसी स्वीकारणारी देशातील पहिली बँक कोणती? तर त्याचं नाव आहे कोटक महिंद्रा बँक. ही पहिली बँक ठरलेली आहे. समोरचा प्रश्न, निशाचर म्हणजे काय? निशाचर म्हणजे रात्री फिरणारे. समोरचा, आडकाठी या शब्दाचा विरुद्धार्थी मोकळीक. आडकाठीचा विरुद्धार्थी मोकळीक. समोरचा, तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणजेच मुकाट्याने दुःख सहन करणे. समोरचा प्रश्न, काकदृष्टीने पाहणे म्हणजेच बारकाईने पाहणे. समोरचा, संमतीवय विधेयकास कोणी विरोध दर्शवला होता? कोणता? संमतीवय विधेयकास कोणी विरोध दर्शवलेला होता? त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक यांनी संमतीवय विधेयकास विरोध दर्शवलेला होता. समोरचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी भारतीय क्रांतीचे जनक असे कोणी म्हटलेलं आहे? लोकमान्य टिळकांना भारतीय क्रांतीचे जनक असं कोणी म्हटले? तर पंडित नेहरू यांनी. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे जास्त प्रमाणात आढळतात? त्याचं उत्तर आहे विदर्भामध्ये तांबे या खनिजाचं प्रमाण सर्वाधिक आहे. समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभा 2019 निवडणुकीमध्ये निवडून आलेले सर्वात तरुण आमदार कोण ठरलेलं होतं? त्याचं उत्तर आहे निशांत सिद्दीकी. निशांत सिद्दीकी हे सर्वात तरुण. आणि 2024च्या निवडणुकीमध्ये समोरचा प्रश्न, अभिनंदन ही शिक्षण कर्ज योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे आसाम या सरकारने. समोरचा प्रश्न, कोतवालाची निवड करण्याचा अधिकार कोणाला आहे? त्याचं उत्तर आहे तहसीलदार. समोरचा प्रश्न, दाब ही कोणत्या प्रकारची राशी आहे? ती आहे अदिश राशी. समोरचा प्रश्न, झेंडा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला? त्याचं उत्तर आहे 1923 मध्ये. कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र कोणाचे आहे? त्याचं उत्तर आहे ॲनी बेझंट यांचं. समोरचा प्रश्न, बंदी जीवन हे पुस्तक कोणाचं आहे? त्याचं नाव आहे सचिंद्रनाथ सन्याल यांचं बंदी जीवन हे पुस्तक आहे. समोरचा प्रश्न, तैनाती फौजेची स्थापना कोणी केली? तर तैनाती फौजेची स्थापना लॉर्ड वेलेस्ली यांनी केली. समोरचा प्रश्न, केडगाव येथे मुक्ती सदनची स्थापना कोणी केली? त्याचं उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी. समोरचा, भारतामध्ये हिवाळी पर्जन्य कोणत्या राज्यात जास्त पडतं? ते तामिळनाडूमध्ये. समोरचा, काटेपूर्णा नळगंगा कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? त्या आहेत पूर्णा नदीच्या. समोरचा, किल्लारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ते आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये. समोरचा प्रश्न, रायचूर हे क्षेत्र कशासाठी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते कर्नाटक राज्यामध्ये आहे. कोणतं? रायचूर हे क्षेत्र. समोरचा प्रश्न, सोमनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे? ते आहे गुजरात राज्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा कोणती? ती आहे बेसॉल्ट, काळी मृदा. समोरचा प्रश्न, संथाल ही जमाती कोणत्या राज्यात आढळतात? ती पंजाब राज्यामध्ये पश्चिम बंगाल राज्यामध्ये आढळते. कोणती संथाल जमात. समोरचा प्रश्न, संपूर्ण भारतीय बनावटीचे पहिले सर्वात हलके लढाऊ विमान कोणते? त्याचं नाव आहे तेजस. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे श्रीहरिकोटामध्ये. समोरचा प्रश्न आहे, डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे पश्चिम बंगालमध्ये. भारताची पहिली महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होती? तिचं नाव आहे सुचेता कृपलानी. समोरचा प्रश्न, चार मिनार ही वास्तू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? ती आहे हैदराबादमध्ये. समोरचा प्रश्न, केदारनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे उत्तराखंडमध्ये. समोरचा, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोणत्या शहरात आहे? त्याचं नाव आहे मुंबईमध्ये. समोरचा प्रश्न, संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला रणगाडाचं नाव काय? त्याचं नाव आहे विजयंता. सालारजंग म्युझियम कोणत्या शहरात आहे? त्याचं नाव आहे हैदराबादमध्ये. समोरचा प्रश्न, उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ते आहे तामिळनाडू राज्यामध्ये. भारतामधला पहिला सिमेंट कारखाना स्थापन कोणत्या राज्यामध्ये झाला? त्याचं उत्तर आहे चेन्नईमध्ये. दिल्लीचा सुलतानपदी बसणारी एकमेव महिला कोण? तिचं नाव रजिया सुलतान. समोरचा प्रश्न, देवीची लस खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली? तर ती काढली एडवर्ड जेन्नर यांनी. समोरचा प्रश्न, भारतामध्ये सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आलेलं होतं? ते आले होते पोर्तुगीज. कधी? 1498 मध्ये. समोरचा प्रश्न,
पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? ते झाले 1914 ते 18 दरम्यान. समोरचा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर ते जिंकला तोरणा. समोरचा प्रश्न, इन्कलाब जिंदाबाद हा नारा कोणी दिला? हा दिला भगतसिंग यांनी. समोरचा प्रश्न, ग्रामगीता कोणी लिहिली? ग्रामगीता ही संत तुकडोजी महाराज यांनी लिहिली. समोरचा प्रश्न, भारतीय संसदेवर हल्ला केव्हा झाला होता? तो झाला 13 डिसेंबर 2001 रोजी. समोरचा प्रश्न, आरबीआयचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? तर त्याचं नाव होतं सोरबोर स्मिथ म्हणजेच ॲडम स्मिथ. समोरचा प्रश्न, कोणत्या शैक्षणिक बोर्डाने कोविड-19 मुळे विद्यार्थ्यांसाठी ई सामग्री ही टोल फ्री नंबर सुरू केला होता? ते केला होता CBSE ने. समोरचा प्रश्न, कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो? तर तो बर्फ. समोरचा, किती प्रति तासपेक्षा अधिक वेग असणाऱ्या चक्रीय वादळांना नावे दिली जातात? तर 65 किलोमीटर प्रति तासपेक्षा जास्त वेग असणाऱ्या वादळांना नावे दिली जातात. समोरचा, महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 पैकी किती जागा SC आणि ST यांना राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत? तर SC साठी 29 आणि ST साठी 25 जागा हा राखीव ठेवलेल्या आहेत. समोरचा प्रश्न, जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल म्हणून कोणाची निवड झालेली होती? त्याचं नाव आहे गिरीशचंद्र मुर्मू. समोरचा प्रश्न, खालीलपैकी स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण? त्यांचं उत्तर आहे रामकृष्ण परमहंस. समोरचा, पाईन हा वृक्ष कोणत्या वनात आढळतो? तर तो आढळतो सूचीपर्णी वनामध्ये. समोरचा प्रश्न, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक किंवा जनक कोण? त्याचं नाव आहे वि. स. पागे. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला? त्याचं उत्तर आहे रायगड हा. समोरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची पहिली भारतीय महिला सामना अधिकारी कोण ठरली? त्याचं उत्तर आहे GS लक्ष्मी. समोरचा प्रश्न, संविधान दिन हा केव्हा साजरी केला जातो? त्याचं उत्तर आहे 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा केला जातो. भारतीय प्रजासत्ताकाची राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी तयार करण्यात आली स्वीकारली होती. तेव्हापासून आपण 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करतो. समोरचा प्रश्न, सर्वात जास्त राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात लागू झालेली आहे आतापर्यंत? त्याचं उत्तर आहे मणिपूर या राज्यामध्ये. समोरचा प्रश्न, राष्ट्रपती राजवटीची समाप्तीची घोषणा कोण करतं? तर ती करत असतं राष्ट्रपती. राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? राधानगरी धरण हे भोगावती नदीवर आहे. कुठं? कोल्हापूरमध्ये. समोरचा प्रश्न, अजेय वॉरियर ही कोणत्या 2 देशादरम्यान संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो? तर ते केला जातो भारत आणि युनायटेड किंगडम म्हणजेच UK सोबत. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात एकदाही राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही? त्याचं उत्तर आहे छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये आतापर्यंत एकदाही राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही. समोरचा प्रश्न आहे, पोलीस दलात सर्वात खालचे पद कोणते? तर ते आहे पोलीस शिपाई. समोरचा, स्टेट अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ कोणाचा आहे? त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. समोरचा प्रश्न आहे, तिल्लारी धरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात आलेला असून तो कोणत्या 2 राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे? तो आहे महाराष्ट्र आणि गोवा या राज्याचा. समोरचा प्रश्न, मुरुड फंडाची स्थापना कोणी केली? ती केली धोंडो केशव कर्वे यांनी. समोरचा प्रश्न, 3000हून अधिक लोकसंख्या असलेल्या गावी किती कोतवाल असतात? त्याचं उत्तर आहे 3. समोरचा प्रश्न, मानवाला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखलं जातं? तर त्यांना ओळखलं जातं होमो सॅपियन. समोरचा प्रश्न, मुंबई येथे देशातील पहिला शेअर बाजार स्टॉक एक्सचेंजची कोणत्या वर्षी स्थापना झाली? त्याचं उत्तर आहे 1875 मध्ये. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रात शिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? ते आहे कोल्हापूर या ठिकाणी. समोरचा प्रश्न आहे, चीनची मध्यवर्ती बँक कोणती? ती आहे पीपल्स बँक ऑफ चायना. समोरचा प्रश्न आहे, कॉमन पिकॉक ही कोणत्या राज्याचे राज्य फुलपाखरू आहे? ते आहे उत्तराखंड राज्याचं. समोरचा प्रश्न, रामसर यादीत समावेश करण्यात आलेले महाराष्ट्रातील नांदूर माध्यमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ते आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. राजर्षी शाहू महाराजांचे निधन कुठे झालेलं होतं? त्याचं उत्तर आहे मुंबईमध्ये. समोरचा प्रश्न, भारत सरकारने सत्यमेव जयते हे बुधवाक्य कधी स्वीकारले? तर ते स्वीकारलं 26 जानेवारी 1950 मध्ये.
समोरचा प्रश्न नवीन 2000 रुपयांची नोट केव्हा चलनात आली? ती आली 10 नोव्हेंबर 2016. समोरचा प्रश्न आहे केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र कुठे आहे? ते आहे नागपूरमध्ये. समोरचा कोणत्या राज्य सरकारने नुकतेच कन्या सुमंगलम योजना सुरू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्याने. समोरचा प्रश्न 2006 मध्ये कशाचा शोध लागला? तो ट्विटरचा शोध लागला. समोरचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने थाई मांगूर माशाचे प्रजनन केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर तो घेतलेला आहे महाराष्ट्र राज्याने. समोरचा प्रश्न भारतातील पहिले संगणकीकृत बंधन कोणते? ते आहे नावा शेवा. समोरचा प्रश्न भारतातील प्रथम ई कचरा क्लिनिंग कोणत्या शहरात सुरू केलेला आहे? ते केलेलं आहे भोपाळ या शहरामध्ये. समोरचा प्रश्न गांधी योजना कोणी मांडली? ती मांडली श्रीमान नारायण यांनी. समोरचा प्रश्न शहाजहानचे मूळ नाव काय? त्याचं नाव आहे खुर्रम. समोरचा प्रश्न बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला? तो झाला 1829 मध्ये. समोरचा प्रश्न डायनामाइटचा शोध कोणी लावला? तो लावला अल्फ्रेड नोबेल यांनी. समोरचा प्रश्न क्रिस्टियानो रोनाल्डो हा कोणत्या देशाचा फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे? तो आहे पोर्तुगाल या देशाचा. समोरचा प्रश्न तापी, नर्मदा, गोदावरी व कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनी रंगाने कशा प्रकारच्या आहेत? त्या आहेत काळ्या. समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही? तर ते प्लास्टिकचे होऊ शकत नाही. समोरचा प्रश्न आहे चहामध्ये कोणते उत्तेजक द्रव्य असतं? तर चहामध्ये असतं टॅनिन आणि कॉफीमध्ये असतं कॉफीन. समोरचा प्रश्न आहे प्रशांत मोरे हा भारताचा खेळाडू हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर तो आहे कॅरम या खेळाशी. समोरचा प्रश्न भारताकडून सर्वाधिक कसोटी क्रिकेट सामने जिंकून घेणारा यशस्वी कर्णधार कोण ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे विराट कोहली. कोणता? कसोटी क्रिकेट सामने. समोरचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 ऑगस्ट 2020 रोजी राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे कोठे उद्घाटन केलं? ते केलं नवी दिल्ली या ठिकाणी. समोरचा प्रश्न पेनिसिलिन हे कशाचे उदाहरण आहे? ते आहे बुरशीचे उदाहरण. इन्सुलिन यामुळे रक्ताची ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते. कशामुळे केली जाते? ती केली जाते संप्रेरकामुळे. समोरचा प्रश्न ई कॅबिनेट प्रणालीची अंमलबजावणी करणारे ईशान्य भारतातील पहिलं राज्य कोणतं? तर तो आहे अरुणाचल प्रदेश. समोरचा प्रश्न राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? तर त्यांनी केला लोककल्याणासाठी. समोरचा प्रश्न कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? त्याचा केला जातो सिल्वर नायट्रेटचा. समोरचा प्रश्न आहे आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना कुठे आहे? तो आहे सांगली या ठिकाणी. समोरचा प्रश्न आणीबाणीच्या काळात संसद कोणापर्यंत विधानसभेचा कार्यकाळ वाढू शकते? किती वर्षापर्यंत? तर 1 वर्षापर्यंत. समोरचा प्रश्न आहे देशातील सर्वात पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे गंगापूर हे धरण कोणत्या शहराजवळ आहे? ते आहे नाशिक जवळ. आणि कोणत्या नदीवर आहे? गोदावरी नदीजवळ. समोरचा प्रश्न समर्थ रामदास स्वामींची समाधी कुठे आहे? ती आहे सज्जनगड या ठिकाणी. समोरचा प्रश्न सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? तो आहे निळा देवमासा. समोरचा प्रश्न अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रात माहितीच्या अधिकाराबाबत कोणत्या साली महाराष्ट्रात आंदोलन केलेलं होतं? तर ते केलं होतं 2001 साली. समोरचा प्रश्न राजा केळकर वस्तू संग्रहालय कुठे आहे? ते आहे पुण्यामध्ये. समोरचा प्रश्न चलनी नोटा, पोस्टकार्ड, तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र राज्यात कुठे आहे? ते आहे नाशिकमध्ये. समोरचा प्रश्न आहे कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असलेला देश तो आहे ब्राझील. ब्राझीलमध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन होतं. आणि भारतामध्ये कोणत्या राज्यात? तर ते होतं कर्नाटक या राज्यामध्ये. समोरचा प्रश्न आहे माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरुवात कधी झाली? ती झाली 1 एप्रिल 2016 मध्ये. समोरचा प्रश्न भारतात कोणत्या ठिकाणी डच लोकांनी सर्वात पहिली फॅक्टरी स्थापन केली होती? ती केली होती कोलिकत या ठिकाणी. समोरचा प्रश्न आहे सियाचीन ग्लेशियर हे कोणत्या राज्यात आहे? ती की आहे सियाचीन हे ग्लेशियर जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहे. समोरचा प्रश्न आहे मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? ते वाघासाठी प्रसिद्ध आहे. समोरचा प्रश्न
स्थापन संस्थांची म्हणजेच IIM स्थापन कोणत्या तयारी करण्यात आलेली आहे? ती 1961 मध्ये. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी देशातील पहिले आंतरराष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज सुरू करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे गांधीनगर, गुजरात या ठिकाणी. समोरचा प्रश्न आहे, मुंबई, मद्रास व कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाली? ती झाली 1861 मध्ये. समोरचा प्रश्न आहे, कोणते राज्य हे भारताच्या सर्वात पश्चिमेकडील राज्य आहे? ते आहे गुजरात राज्य. सजावटी या आधारात मुलाचे पोट फुगते या कृताचा आकार वाढतो यालाच काय संबोधले जातं? तर त्याला संबोधलं जातं पोटाचा नगारा. समोरचा प्रश्न, दुहेरी शासन प्रणाली असलेल्या पद्धतीला काय म्हणतात? तर त्याला संघराज्य असे म्हणतात. समोरचा प्रश्न आहे, नोकिया कंपनी कोणत्या देशाची आहे? ती आहे फिनलंड या देशाची. समोरचा, गावातील कोतवालाची संख्या कशावर अवलंबून असते? तर ती असते गावाच्या लोकसंख्येवर. समोरचा प्रश्न आहे, फुले प्रगती JL-24 ही कोणत्या पिकाची सुधारित जात आहे? ती आहे भुईमूग या पिकाची. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभलेली आहे? ती आहे अफगाणिस्तान या देशाची. समोरचा प्रश्न आहे, तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकावर होतो? तर तो होतो गहू या पिकावर. समोरचा प्रश्न, होन्शू बेटे कोणत्या ठिकाणी स्थित आहेत? ती आहेत जपानमध्ये, जपानच्या समुद्रामध्ये. समोरचा प्रश्न आहे, वनस्पती तेलाचे वनस्पती तुपात रूपांतर करण्यासाठी कोणते उत्प्रेरक वापरले जातं? त्याचं निकेलची भुकटी वापरली जाते. समोरचा प्रश्न, सेल्युलर जेल हे कुठे आहे? ते आहे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा तो आहे चंद्रपूर जिल्हा. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस द्वारा संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? तो आहे जळगावमध्ये. समोरचा प्रश्न, राज्य पोलीस दलाचा वर्धापन दिन हा कधी साजरा केला जातो? तो केला जातो 6 मार्च. समोरचा प्रश्न, पोलीस कॉन्स्टेबलची पदोन्नती झाल्यावर तो कोणत्या पदावर जातो? त्याचं उत्तर आहे मेजर नाईक. समोरचा प्रश्न, जगात सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ, सर्वात मोठा आयातदार देश कोणता? तो आहे भारत. समोरचा प्रश्न, वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यास खालीलपैकी किती स्टार असतात? त्याला 3 स्टार असतात. समोरचा प्रश्न, राज्य स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? तो असतो पोलीस अधीक्षक. समोरचा प्रश्न, खालीलपैकी हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? ते आहे शक्तीचं एकक. समोरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात जुने वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन कोणते? ते आहे फेअरी क्वीन. समोरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण? त्यांचं नाव आहे सुकुमार सेन. समोरचा प्रश्न, कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे कोणत्या खाड्यांनी निश्चित केलेली आहे? ती आहे डहाणू आणि तेरेखोल या खाड्यांनी. उत्तरेकडे डहाणू आणि दक्षिणेकडे तेरेखोल या 2 खाडी दरम्यान कोकण हा स्थित आहे. समोरचा प्रश्न, सिल्वर क्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात केला जातो? तो छायाचित्रण विभागात केला जातो. समोरचा प्रश्न आहे, महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास काय म्हणतात? त्याला महापालिका आयुक्त म्हणतात. समोरचा प्रश्न, भारताच्या भूदल प्रमुखास काय म्हणतात? त्यांना जनरल असे म्हणतात. समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हटलं जातं? तर कोयना या धरणाला म्हटलं जातं. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? ते आहे पुण्यामध्ये. समोरचा प्रश्न आहे, मंगळूर हे बंदर कोणत्या राज्याच्या किनारीवर आहे? ते आहे कर्नाटक राज्याच्या किनाऱ्यावर. समोरचा प्रश्न आहे, RBIचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो? तो असतो गव्हर्नर. समोरचा, चीन या देशाची राजधानी बीजिंग. चीनची राजधानी आहे बीजिंग. समोरचा, खालीलपैकी लाफिंग गॅस हे कोणत्या केमिकलचं नाव आहे? ते आहे नायट्रस ऑक्साईड. नायट्रस ऑक्साईडचं लाफिंग गॅस म्हणून ओळखलं जातं. समोरचा प्रश्न, औरंगाबाद जिल्ह्याचं म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? त्याचं नाव आहे म्हैसमाळ. चिखलदरा कुठं आहे? अमरावतीमध्ये. समोरचा प्रश्न, इंदोर शहराची स्थापना कोणी केली? इंदोरची स्थापना राणी अहिल्याबाई यांनी केली.
समोरचा प्रश्न, तारापूर पॉवर प्लांटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार केली जाते? त्याच्यामध्ये अणुऊर्जा निर्माण केली जाते. समोरचा प्रश्न आहे, शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तो आहे कर्नाटक राज्यामध्ये. समोरचा प्रश्न, महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 1932 साली पुणे करारावर काय ठरवण्यात आलेलं होतं? त्याच्यामध्ये दलितांना विधिमंडळात राखीव जागा ठेवणे हे ठराव ठरवण्यात आलेला होता. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला आता सौरमालेतील एक ग्रह मानले जात नाही? तो आहे प्लुटो. समोरचा प्रश्न, भारताचे सध्याचे विदेश मंत्री काय आहेत? एस जयशंकर. समोरचा प्रश्न, भारतात सर्वात जास्त बिबटे कोणत्या राज्यात आढळतात? ते आढळतात मध्य प्रदेश राज्यामध्ये. समोरचा प्रश्न, करो या मरो हे घोषवाक्य महात्मा गांधींनी कोणत्या आंदोलनात दिले? ते दिले भारत छोडो आंदोलनादरम्यान. कधी? 1942 मध्ये. समोरचा प्रश्न, पुढील नद्या त्यांच्या महाराष्ट्रातील लांबीनुसार चढत्या क्रमाने लावायच्यात. कोणती? भीमा, गोदावरी, नर्मदा आणि कृष्णा. त्याचा क्रम काय येणार आहे? नर्मदा, कृष्णा, भीमा आणि गोदावरी. नर्मदाची लांबी महाराष्ट्रातील किती आहे? फक्त 54 किलोमीटर, म्हणजे ही एक नंबर. आणि शेवटी काय येणार आहे? गोदावरी सर्वाधिक लांब, हे 668 किलोमीटर. समोरचा प्रश्न आहे, झारखंड राज्याचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? तो केला जातो 15 नोव्हेंबर रोजी. समोरचा प्रश्न, राजनला एकच बहीण आहे. सॉरी, हा गणिताचा प्रश्न आहे. समोरचा प्रश्न, हनुमानाची सर्वात उंच मूर्ती खालीलपैकी कुठे आहे? ती आहे त्याचं आपण उत्तर टाईप करण्यात मिस्टेक झालेली आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याचा क्रमांक वनाखालील असणाऱ्या क्षेत्रात प्रथम लागतो, तर दुसरा क्रमांक कोणत्या जिल्ह्याचा लागतो? तर तो लागतो ठाणे या जिल्ह्याचा. समोरचा प्रश्न आहे, भारतातील प्रसिद्ध मंगळ मिशन कोणत्या नावाने ओळखलं जातं? मंगळ मिशन हे मॉम या नावाने ओळखलं जातं. समोरचा प्रश्न आहे, बेतला राष्ट्रीय उद्यान झारखंड कशासाठी प्रसिद्ध आहे? कोणतं? बेटवा. त्याचं उत्तर आहे वाघांसाठी. समोरचा प्रश्न आहे, शिक्षणासंबंधित गुगल बरोबर करार करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं? तर ते आहे महाराष्ट्र राज्य. समोरचा प्रश्न आहे, भितरकनिका राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? ते आहे ओडिसा राज्यामध्ये. समोरचा प्रश्न आहे, ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान कशासाठी राखीव आहे? ते आहे हरणांसाठी राखीव आहे. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर मुंबई हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर आहे? त्याचं उत्तर आहे सोलापूर. समोरचा प्रश्न, विशेषणाचा प्रकार ओळखा. काळा घोडा चं विशेषण काय आहे? तर गुणवाचक विशेषण. घोडा कसा आहे? काळा. त्याचं गुण. समोरचा प्रश्न आहे, आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. विधान वाक्य ओळखायचं आहे. ते उत्तर आहे मिश्र वाक्य. समोरचा प्रश्न आहे, निवडुंग आपले अन्न कशामध्ये साठवतो? तर ते खोडामध्ये साठवतं. समोरचा प्रश्न आहे, ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय होतो त्यांना स्वर असे म्हणतात. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप विदुषी. समोरचा प्रश्न आपण हे मराठीचे नंतर बघू. योग्य संबंध शोधा. वाल्मिकीनं रामायण, ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे. समोरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय बाजारात हे चलन मोठ्या प्रमाणात स्वीकारले जाते, तर ते स्वीकारलं जातं डॉलर. समोरचा प्रश्न, पृथक या शब्दाचा समानार्थी शब्द निराळा. समोरचा, राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य कोठे आहे? ते आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये. समोरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे 51 ए कलम हे कशाशी संबंधित आहे? ते आहे मूलभूत कर्तव्याशी संबंधित, आणि ते कोणत्या भागामध्ये आहे? भाग 3 मध्ये. समोरचा प्रश्न आहे, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन कोणत्या विषयाशी आहे? ते आहे कृत्रिम जनुकाविषयी. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतीही संगणकीय भाषा नाही? ती आहे MMS. कोबाल आहे, जावा आहे आणि C++ आहे.
समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता अष्टविनायक पुणे जिल्ह्यामध्ये नाही? तो आहे सिद्धटेक. सिद्धटेक हा अहमदनगरमध्ये आहे. समोरचा प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखायची आहे. चुकीची जोडी काय आहे? चले जाव 1935 नसून 1942 रोजी आहे. असहकार 1920, सविनय कायदेभंग 1930 आणि स्वराज्य पक्षाची स्थापना 1923. समोरचा प्रश्न आहे, कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो? तर तो असतो तहसीलदाराला. समोरचा प्रश्न, बिस्मिल्ला खान हा कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? ते शहनाई वादक आहेत. समोरचा प्रश्न, पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. समोरचा प्रश्न आहे, कुंभार्ली घाट कोणत्या शहरांना जोडतो? तर जोडतो कराड आणि चिपळूण. चुकीची जोडी ओळखायची आहे. चुकीची जोडकीमध्ये गोलघुमट विजापूर कर्नाटक बरोबर आहे. कुतुब मिनार दिल्ली बरोबर आहे. हवा महल अजमेर नाही. हवा महल हा राजस्थानमध्ये आहे. आणि आनंद भवन अलाहाबाद बरोबर आहे. तर चुकीची जोडी आहे सी. समोरचा प्रश्न, युनेस्कोचे मुख्यालय पॅरिसमध्ये. समोरचा प्रश्न आहे, संजीवनी संपदा ही कशाची जात आहे? संजीवनी संपदा ही ऊसाची जात आहे. समोरचा प्रश्न, प्रादेशिक गहू संशोधन केंद्र गेरवा कुठं आहे? महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी. समोरचा प्रश्न, डॉट्स ह्या उपचार पद्धती कशाशी संबंधित? तो आहे क्षयरोग याचा संबंधी. समोरचा, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक. समोरचा प्रश्न, पासपोर्ट कोणते खाते प्रदान करतं? तो परराष्ट्र खाते. समोरचा, भिवंडी व मालेगाव या व्यतिरिक्त राज्यात कोणत्या ठिकाणी हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? तो चालतो इचलकरंजीमध्ये. समोरचा प्रश्न, वडाच्या पारंब्या हा झाडाचा कोणता अवयव आहे? ते आहे मुळ्याचा एक अवयव आहे. समोरचा प्रश्न, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा यामधील अलंकार कोणता? तो आहे व्यतिरेक अलंकार. समोरचा, शब्दांच्या किती जाती आहेत? शब्दांच्या 8 जाती आहेत. आगंतुकचा विरुद्धार्थी आमंत्रित. मीठ भाकरी म्हणजे स्त्रीलिंगी. समोरचा प्रश्न, चैत्र ज्येष्ठ भाद्रपद आणि पौष त्याच्यामधलं समोर काय येणार? तर वेगळं पद ज्येष्ठ येणार. समोरचं झूम हे कशाचं आहे? शेतीचा प्रकार आहे. अमेझिंग अयोध्या या पुस्तकाचे लेखक नीना राय. तो वर्तमानपत्र वाचत असे हे रीती भूतकाळ. नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे पश्चिम बंगालमध्ये. खालीलपैकी कोणते तरंग भूकंपाशी निगडीत नाहीत? ते आहेत विद्युत चुंबकीय लहरी. या भूकंपाशी संबंधित नाहीत. समोरचा, रोजगार हमी योजना प्रथम कोणत्या राज्यात राबविली? ती राबवली महाराष्ट्रामध्ये. समोरचा प्रश्न आहे, 1943 साली आझाद हिंद सेनेचे जिंकलेल्या अंदमान आणि निकोबार बेटाला सुभाषचंद्र बोस यांनी अनुक्रमे कोणती नाव दिली? शहीद आणि स्वराज्य. समोरचा प्रश्न आहे, मुंबई बंदरावरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी यावा म्हणून कोणत्या बंदराची निर्मिती करण्यात आली? ती आली नावा शेवा बंदराची. अहमदनगरची स्थापना मोहम्मद निजाम शहाने कधी केली? तर ती केली 1490 मध्ये. समोरचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला? तो केला नाशिकमध्ये. समोरचा प्रश्न, बिनविरोध निवडणूक येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण? त्यांचं नाव आहे मीरा कुमार. समोरचा प्रश्न, कोणाला महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे म्हणतात? तर महात्मा फुले यांना. समोरचा प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी 3 राज्यांच्या सीमा पाकिस्तानला भिडलेल्या आहेत. ते चौथे विसंगत राज्य आपल्याला ओळखायचे आहे. त्याचं उत्तर आहे सिक्कीम. सिक्कीमची सीमा ही पाकिस्तानला लागलेली नाही. जम्मू काश्मीरचे आहे, राजस्थान आणि गुजरातचे आहे. समोरचा प्रश्न, तवा नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? ती आहे नर्मदा नदीची उपनदी. समोरचा प्रश्न आहे, कापूस या पिकासाठी कोणती जमीन उत्तम प्रतीची मानली जाते? ती जाते काळी किंवा रेगूर मृदा. समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले? तर ते आले पुण्यामध्ये. समोरचा प्रश्न आहे, दांडी यात्रेला सुरुवात खालीलपैकी कोणत्या ठिकाणापासून झाली? ती झाली साबरमतीपासून. तर मित्रांनो, हे होते आपले जीकेचे महत्त्वाचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ
शेअरसुद्धा करू शकतात.